महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात महायुतीने न भूतो न भविष्यती असे भव्य दिव्य यश मिळालेले दिसत असताना या निवडणुकीतील काही लढती मात्र निश्चितच चर्चेत राहिल्या आणि त्यापैकीच एक म्हणजे 194 महाड विधानसभा मतदारसंघाची. महायुतीचे भरत शेठ गोगावले विरुद्ध आघाडीच्या स्नेहल जगताप यांच्यातील लढत होय. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर जो राजकीय भूकंप झाला होता त्यावेळी आमदार भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर स्नेहल जगताप यांनी काँग्रेस सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. महाडचे स्वर्गीय आमदार माणिक जगताप यांची कन्या महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि सुशिक्षित सुसंस्कृत चेहरा अशी त्यांची ओळख होती. 2021 मध्ये महाड शहरात महाभयंकर महापूर आला होता आणि त्याच दरम्यान स्नेहल यांचे वडील माजी आमदार माणिक जगताप यांचे दुर्दैवी अकाली निधन झाले होते. त्या दुःखात असताना देखील त्यांनी प्रथम कर्तव्य आपल्या जनतेच्या दुःखाला दिले आणि महाड शहराच्या पुनर्वसनासाठी अहोरात्र मेहनत घेतली. त्यांच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर आमदारकीची उमेदवार म्हणून जनता त्यांच्याकडे पाहू लागली. नगराध्यक्ष पदाचा अनुभव ते थेट आमदारकीची उमेदवारी असा झालेला झटकेपट प्रवास हा मतदारसंघातील जनतेला कितपत भावतो आणि रुचतो हा सुद्धा एक मोठा प्रश्नच होता. परंतु पक्षश्रेष्ठींनी विश्वास दाखवून अखेर त्यांना उमेदवारी दिलीच. एकीकडे 3 वेळचे आमदार राहिलेले गोगावले यांचे बलाढ्य आव्हान त्यांच्यासमोर होते. त्यामुळे या मुलीचा गोगावलेंसमोर टिकाव लागणार नाही असं सर्वांगीण मत मतदारसंघामधील चर्चेमधून दिसून येत होते. लढत एकतर्फी होईल आणि आमदार गोगावले मोठ्या मताधिक्याने ऐतिहासिक विजय मिळवतील अशी सर्वसामान्यांची धारणा होते. परंतु या सर्वांची तमा न बाळगता स्नेहल मात्र जिद्दीने लढल्या. आपल्या प्रकृती अस्वस्थामुळे जवळपास 1-2 वर्ष मतदारसंघात त्या फिरकू देखील शकल्या नव्हत्या. परंतु निवडणूक काळात संपूर्ण मतदारसंघ त्यांनी रात्रंदिवस एक करून पिंजून काढला. आव्हान सोपे निश्चितच नव्हते. त्यातूनच उद्धव ठाकरे यांचे जुने शिवसैनिक आणि स्नेहल यांच्या सोबतचे नव्याने आलेले सहकारी यांच्यात देखील बेबनाव असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्याचा समतोल साधण्याचा प्रयत्न करीत असतानाच खासदार अनंत गीते हे देखील नाराज असल्याच्या चर्चा चालूच होत्या आणि संपूर्ण निवडणूक काळात स्नेहल यांच्या प्रचारात ते फिरकलेच नसल्याने त्यांची नाराजी होती हे स्पष्टच दिसून आले. जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी सुद्धा राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी हाती घेतल्याने मतदारसंघातील प्रचारसभा आणि प्रचार यांचा ताळमेळ साधण्यात अडचण निर्माण होत असताना देखील मतदारसंघातून मिळत असलेला वाढता प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांची जिद्द मेहनतीच्या जीवावर या निवडणुकीला सामोरे गेल्या आणि निकालांती जरी पराभूत झाल्या असल्या तरी 90,000हून अधिक मतदान मिळवण्यात त्यांना यश आले. त्या सत्ताधारी प्रस्थापितांविरोधात जिद्दीने लढल्या आणि ज्या ठिकाणी आमदार भरत शेठ गोगावले 50,000च्या मताधिक्याने विजय होतील अशी चर्चा सर्वत्र दिसत असताना आपण स्वतः देखील विजयाचे दावेदार आहोत हा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला. यामध्ये त्यांना त्यांचे काका हनुमंत उर्फ नाना जगताप आणि आघाडीतील ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी, तरुण व महिला कार्यकर्त्यांचे मोलाचे पाठबळ लाभले. त्याचप्रमाणे घरातील सदस्यांनी सुद्धा प्रचारात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातून बाबूशेठ खानविलकर यांचा पक्षप्रवेश हा त्यांच्या लढ्यासाठी टर्निंग पॉइंट होता. परंतु निवडणुकीचे अनुभव पाठीशी नसल्याने आणि आमदार गोगावले, खासदार सुनील तटकरे यांचा दांडगट जनसंपर्क व अनुभवापुढे त्या डावपेचात मात्र कमी पडल्या. या पराभवानंतर त्यांच्यावर सोशल मीडियावर अनेक टीका टिप्पणी झाली, रील्स निघाले, मीम्स आले, मेसेज व्हायरल झाले. पण तरीही पराभवानंतर देखील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी पुन्हा लढण्याचा निर्धार केला आणि जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत लढत राहणार असा विश्वास साश्रू नयनांनी कार्यकर्त्यांना दिला. आज आमदार भरत शेठ गोगावले यांनी विजयाचा चौकार मारून ऐतिहासिक विक्रम निश्चितच केला आहे. पण जेव्हा जेव्हा त्यांच्या या विक्रमाची चर्चा केली जाईल तेव्हा स्नेहल यांच्या लढाऊ बाण्याची देखील जनता आवर्जून आठवण काढेल याबाबत कोणतीही शंका नाही. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.